नमस्कार, किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी गव्हाच्या पिठाची थेटरी करणार आहे। खासी गोपाळ कृष्णाची डिश आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, हे बघा ह्या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी साखर आहे, थोडं चिमूटभर मीठ, 1 चमचा छोटा चमचाने तेल आहे, विलायची पावडर, थोडे 10-12 काजू बदाम आहे आणि थोडीशी चारोळी। सर्वात आधी कणिक भिजवून घेते। बघा यामध्ये थोडं चिमूटभर मीठ घालते, जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं, आणि 1 चमचा छोटा चमचाने तेल घालते, थोडं मिक्स करून घेते। हे बघा पाणी घालते आता, ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते। थोडंसं तेलाचा हात घेते। चपातीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडं टाईटच भिजवायचं, नरम नाही भिजवायचं खूप। हे बघा आता याची मी करून दाखवते तुम्हाला। असं छोट्या छोट्या एकदम छोटीशी घ्यायची, गोळे करायचे त्याचे आणि असं पसरवून द्यायचं। ह्या टाईपची करायची, पातळ करायचे। तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड करा, अगदी छोटीशी कणिक घ्यायची, असं करून करून असं ठेवून द्यायचं। काही लोक असे पण करतात, बारीक बारीक गोळ्या। गोपाळ कृष्णासाठी याची खीर बनवायची आहे। हे बघा तेल ठेवलं गरम करायला। हे बघा असं करून करून असं मोकळं मोकळं ठेवून द्यायचं। थोडी पीठ असं गुळकवून द्यायचं, म्हणजे ते एकमेकाला चिपकत नाही। सोबतीला कोणी असलं करायसाठी तर लवकर होते, एकटीला वेळ लागते थोडा। आता बघा तेल ठेवलंय गरम करण्याकरता, थोडे थोडे घालते याच्यात। हा आता चिपकले दिसले तरी ते तेलामध्ये मोकळे होतात। थोडे थोडे काढायचे। बघा माझं चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे काय होईल, माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। मीडियम गॅसमध्ये काढून घ्यायची, थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं। हे बघा असा कलर काढायचा, खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे, खुसखुशीत येते छान। तुम्ही असे करून पण खाऊ शकता, छान वाटते। दुसरे पण टाकून घेते। हे बघा दुसरे पण काढून घेतले। हे बघा कढई ठेवली, थोडं पाणी घालते, ह्यामध्ये दूध घालते, अर्धा लिटर दूध आहे। तुम्ही थोडं पाणी थोडं दूध पण घेऊ शकता। गरम करून ठेवलं होतं दूध आधीच, दुधाला उकळी येऊ देते। हे बघा दूध उकळी आलंय, थोडी साखर घालते। आता साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। काजू बदामचे तुकडे, थोडी विलायची पावडर, हे बघा थोडी चारोळी, थेटरी घालायची। आता 5 मिनिट शिजू देते छान। हे बघा आता हे दूध पातळ असलं तर काय करायचं, थोडं याला तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ थोडंसं 1 चमचा 2 चमचा लावून घ्यायचं छोट्या चमचाने, गॅस कमी करायचा। हे बघा हे घेतलं अगदी 2 चमचा आहे, छोट्या चमचाने तांदळाचं पीठ घेतलंय घट्ट होण्याकरता। हे बघा तांदळाचं पीठ भिजवून घेतलं, थोडं थोडं लावून घेते, असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लवकर घट्ट येऊन जाते।
हे बघा थोडे केसरचे धागे घालते. चांगलं 5-7 मिनिट शिजू द्यायचं. हे बघा आता झाली. आता गॅस बंद करते. थंड झाली की आणखी घट्ट येते मग ते. बाउलमध्ये काढून घेते. हे बघा थोडी गार्निशिंग करते. तशी करायची गरज नाही. खीर अशी छान लागते. बघा अशा पद्धतीने थेटरीची खीर करून बघा. गोपाळकृष्णाची डिश आहे ही. खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.